पुढची बातमी पाहूयात। नाशिक शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं, मात्र 9 वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढू लागला आणि आता शहरातील विविध भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामधूनच वाहनं चालवावी लागतात। अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे आहेत आणि त्याचा अंदाज देखील येत नसल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय वाढली आहे। त्याबरोबरच अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। नाशिक शहरात सकाळपासून ढगाळ हवामान होतं, मात्र सकाळी 9 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातील अनेक भागामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे आणि आपण आता गडकरी चौक परिसरामध्ये आहोत। रस्त्यावरील पाण्याच्या परिस्थितीवरून सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा अंदाज येतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधूनच आता नाशिककरांना मार्गक्रमण करावं लागतंय। खरं तर सकाळची वेळ ही आता ऑफिसेसमध्ये कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ आहे आणि अशा वेळेस रस्त्यातल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे। साधारणतः नाशिक शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर अशा स्वरूपाचं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी इथे पाणी साचतं, मात्र या पाण्याचा निचरा कसा करावा याबाबत नाशिक महानगरपालिकेकडनं कुठलेही ठोस पावलं उचलली जात नाही। त्यामुळे अशा ठिकाणच्या पाण्यामधनं अशा स्वरूपाच्या रस्त्यावरनच नाशिककरांना मार्गक्रमण करावं लागतंय। खाली खड्डे देखील असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही आणि अनेक ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील घडतं आहे। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।